ऑपरेशन टायगरची मोहीम यशस्वी झाली आहे, काय भावना आहे? नाही, भावना म्हणजे खरं तर ओमराजेंनी ज्या पद्धतीनं विकासाचा नारा दिला होता, त्यांच्या मनात जी खंत होती विकासाची, की आपण पहिली पाच वर्षाची टर्म असेल, आता ही दुसरी 2 वर्ष जवळपास संपत आली. 7 वर्षामध्ये आज विरोधी पक्षात असल्यामुळे जनतेला न्याय देऊ शकत नाही. आता मगाशी त्यांनी बोलून दाखवलं, एक साधा ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर त्यांना झगडावं लागत होतं. तर ह्या पद्धतीचं भारताचे आपले गृहमंत्री असतील, सहकार मंत्री असतील, अमित भाई शहाजी, शिवाय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजीभाई शिंदे यांनी त्यांना वचन दिलं होतं की हा तुमचा बॅकलॉग आहे, बेरोजगारी आहे, ह्या पद्धतीचा आतापर्यंत जे तुम्ही फेस केलेला आहे, इथून पुढे एनडीला पाठिंबा देत असल्यामुळं तुम्हाला ह्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात निधी, प्रचंड प्रमाणात विकास आणि बेरोजगारी संपुष्ट आणू, ह्या पद्धतीचं वचन दिलं आहे. आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आज मनात किंतु परंतु न ठेवता ओमराजेंनी आज जाहीर प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. कधीपर्यंत होईल? शिवसेनेत राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार कधी अपेक्षित आहे? धाराशिवला बातमी कधी मिळेल? त्यांचा प्रवेश आता पक्षप्रमुख त्यांना तारीख देतील, त्याप्रमाणे आपण सर्वजण एकत्र जाऊन पक्षप्रवेश करू. पण हा जो एक भूमिका एनडीएला पाठिंबा देण्याची आहे, त्यांची भूमिका आज ठरलेली आहे, ती त्यांनी डिक्लेअरही करून टाकली. धाराशिवला दुसरी सुखद बातमी कधी मिळेल? दुसरी सुखद बातमी धाराशिवला कधी मिळेल? पालकमंत्री म्हणून आपण नाही, तो पक्षप्रमुख आणि राज्याचं नेतृत्व निर्णय घेईल, तो काय माझा अधिकार नाही. माझ्यावर जी जबाबदारी दिली होती, आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून ओमराजेंच्या तुम्हाला ओमराजेचं माझं एकंदरीत नातं कसं आहे तुम्ही बघितलेलं आहे. आज मुलाप्रमाणे मी त्याच्याकडे बघितलं जातं, मी बघतो, त्याच्यावरती त्या पद्धतीचं प्रेम करतो आणि माझ्या शब्दाला त्यानं तडा जाऊ दिलेला नाही. हे एक मी माझा अभिमान समजतो आणि त्याच्याविषयी मला प्रचंड अभिमान आहे. तानाजी सावंतांना जी जबाबदारी दिली, तानाजी सावंतांनी ती अतिशय चांगली पार पाडली असं म्हणायचं का? आणि ती जबाबदारी पार पाडत असताना नेमकी काय आव्हानं तुम्हाला आली होती? नाही, हे एक लक्षात घ्या, ही जबाबदारी मी माझ्या पक्षप्रमुखाचं पहिलं अभिनंदन करेन की हे करत असताना हा माणूस यशस्वी करू शकतो, हा विश्वास त्यांना आला. खरं तर मी त्यांचं पहिलं अभिनंदन करेन. पहिली मोहीम आपण यशस्वी केली, दुसऱ्या मोहिमेमध्ये हे आपला मोठा वाटा होता. काय ठरलंय का? किती तारखेला प्रवेश असणार आहे? काय ते आता उद्या पक्षप्रमुख डिक्लेअर करते. एक मंत्रीपद दिलं जाणार होतं असं सांगण्यात येतं. तुम्हाला या त्याविषयी हे बघा, मी एक शिवसैनिक आहे, साधा कार्यकर्ता आहे. मंत्रीपद कुणाला दिलं, त्यांनी वरती आश्वासन काय दिलं, 6 मध्ये काय ठरवलं, हा माझा विषय नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता, लढाईचं ठरवलं, रस्त्यावरती उतरलो आणि ओमराजेंनी आमच्या शब्दाला किंमत दिली आणि ती मोहीम यशस्वी झाली, ह्याच्यातच मी माझी धन्यता मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.